आपल्या सर्वांना माहीत असेल की महिलांसाठी सगळ्यात पहिलं आरक्षण 33% आरक्षण सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचे अधिकार दिले, जिजाऊ मातेने शिवराय घडवले, परंतु त्यानंतर सुद्धा बराचसा काळ गेला तर महिलांना राजकीय क्षेत्रात किंवा इतर क्षेत्रात आरक्षण नव्हतं. आणि म्हणून खास करून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी त्यावेळेस 33% आरक्षण हे महिलांना सर्व क्षेत्रात जाहीर केलं. आणि त्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की आपण सर्व माता भगिनी आज पुरुषांच्या बरोबरीने राजकीय क्षेत्र असू दे, सामाजिक असू दे, व्यावसायिक असू दे, कुठलंही क्षेत्र असू द्या, परंतु आपण सर्व एका बरोबरीने खांद्याला खांदा लावून आपण काम करत आहोत. महिलांचे अनेक प्रश्न आहेत. 2014 गॅस सिलेंडरचा तुम्हाला आठवत असेल किती मोठं आंदोलन झालं आणि 10 वर्षात 350 रुपयाचा गॅस 1100 रुपयाला गेला. कधीच अन्नधान्यावर जीएसटी नव्हती आणि ती असायला नको आहे, परंतु या सरकारने त्याच्यावर देखील जीएसटी लावली. आणि महत्वाचं म्हणजे जे काही आपले मूलभूत प्रश्न असतात, कल्याण शहरातले असतील, प्रत्येक बाबतीत, मग वैद्यकीय सेवेचा विषय असेल, एज्युकेशनचा विषय असेल, एम्प्लॉयमेंटचा रोजगारीचा विषय असेल, कुठल्याही बाबतीत हे सरकार सगळ्याच बाबतीत अपयशी ठरलेलं आहे. आणि खास करून आपल्या सगळ्यांना मी नक्कीच विचारेन की 10 वर्षात आपल्याला कुठे खासदार जर पाहायला मिळाला असेल तर तुम्ही मला सांगा की आम्हाला बघायला मिळाला. कारण मी जिथे जिथे जातो सगळ्यांचं म्हणणं आहे की 10 वर्षात खासदार हे इथे फिरकलेच नाही. फिरकले का? कुठे फिरकलेलं दिसलं तुम्हाला? हा, कुठंच नाही. कल्याण पश्चिम मध्ये मी जेवढ्या लोकांना विचारलं ते इथं कुठे फिरकलेच नाही. पण शेवटी आपण सर्व मतदार बंधू भगिनी आपण आम्हाला आमचा हक्क अधिकार देता, आपण मत देता, बहुमत मत देता, म्हणून आम्ही आमदार खासदार आणखी काही बनतो. म्हणजे सगळे सदस्य अधिकारी आपले आहेत. परंतु आम्ही निवडून आल्यानंतर जर आपल्या यांच्यात आलोच नाही, फिरकलोच नाही, आपल्या समस्या समजून घेतल्या नाही तर त्या कशा प्रकारच्या. आणि म्हणून मी एवढंच आजच्या दिवशी सांगेन की एकदा विश्वास ठेवा, एक मत द्या. मी 5 वर्ष तुमच्याशी प्रामाणिकपणे तुमच्या सोबत राहून जेही प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन, सोडवणूक करेन. अशा प्रकारचे मी शब्द देतो, वचन देतो आणि आपली रजा घेतो.